बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक काका विधाते लिखित कादंबरी संताजी, प्रकरण 18. मध्ये काही दिवस फार अनिश्चित गेले. कधी लढाई होणार अशी बातमी यायची तर कधी तहाची. आणि एक दिवस आनंदाचा आपट बार फुटावा तशी बातमी सर्वतोमुखी झाली. टीचभर शिवाजीने हातभर खानाचा मुर्दा पाडला होता. भुलवून झुलवून त्याला त्याने जावळीच्या दाट जंगलात ओढलं आणि सरे लष्कर साफ बुडवून टाकलं. लोकांच्या आनंदाला त्यामुळे उधाण आलं. त्याने घरांना तोरणे बांधली, अंगणात गुड्या उभ्या केल्या. भाळवणीत या विजयाचा एकच जल्लोष उडाला. तरणी पोरे ढोलांच्या तालावर लेझीम खेळत नाचली, हलग्या कढाडल्या, तुताऱ्याने नादल्या. संताजी विचार करू लागला, आज धुंदीत नाचणारी हीच रयत शिवाजींनी त्याचं स्वराज्य हमखास बुडणार हे गृहीत धरून चालली नव्हती काय? या विजयासाठी राजाने किती धीर धरला असेल, केवढा संयम पाळला असेल. आपल्या लोकांची हिंमत शाबूत राखण्यासाठी काय काय लटपटी खटपटी त्यांना कराव्या लागल्या असतील. अफजल खान काही खुळा नव्हता. हरेक काम फत्ते करणारा कर्तबगार करारी माणूस तो. आपलं सगळं बुद्धी चातुर्य पणाला लावून राजाने कुबल जागी त्याला आणलं आणि असामान्य रणकौशल्य दाखवून सैन्यासह त्याची धुळदाण उडवली. प्रत्यक्ष झालेल्या लढाईपेक्षा त्या दोघात रंगलेलं वाटाघाटीचं युद्ध किती थरारक असेल. सगळीकडे विजयाचा जल्लोष सुरू असताना आपली आई मात्र पतीच्या खुशालीची वार्ता घेऊन येणाऱ्या हरकाऱ्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसल्याचं संताजीला दिसलं. हरकारे एकदाचे आले आणि तिचं मुख उजळलं. त्या दिवशी देव्हाऱ्यातले देवाचे टाक घासून पुसून तिने लख्ख केले. शिवपिंडावर बेलफुलं वाहिली. खंडेरायाच्या अश्वारूढ मूर्तीवर भंडारा उधळला. देवांच्या भाळी गोपीचंदनाचे ताजे ओलसर टिळे लावले. देवघरात बोलावून मुलांना ओल्या खोबऱ्याच्या अख्ख्या वाट्याने गोड प्रसाद देत ती म्हणाली, देवकृपेनं तुमच्या आबासाहेबांना यश लाभलं. वाऱ्यानं डोलणारं फुल नाचऱ्या नजरेने सृष्टीकडे पाहत तशी ती लगबग चालणं बोलणं, मनात मुरलेली खुशी संतपणे तिच्या सुशिक शरीरात पाझरताना दिसली. तिचं ते तृप्त आनंदी रूप पाहून संताजी सुखावला. नेहमीपेक्षा आई त्या दिवशी खूप सुंदर निसुरेख दिसली त्याला. सेनापती नेताजी पालकरांसवे विजापूरच्या मोहिमेवर जाण्याच्या घाईत असले म्हाळूजी राणोजींसह एकदाची भाळवणीला आले. आपल्या 4ही मुलांना जवळ घेऊन त्याने त्यांची विचारपूस केली. त्यांना नवी हत्यारे आणि एक एक देखणं शिंगरू त्यांनी भेट दिलं. चांगल्या अवलादीची ही जातवान जनावरं खानाच्या लष्करातून मिळाली आहेत. त्यांची नीट निगा राखा. खानाशी झालेल्या लढाईची हकीकत राणोजी रंगून सांगू लागला. फत्ते झाल्यावर राजाने चिक्कार बक्षिसं वाटली. तोडे, सलकड्या, कुडक्या, बाळ्या, उंची पोशाख असे प्रत्येकाला काही ना काही दिलं. सोन्याच्या मोहरा वाटल्या. कुणाला नौबतीचा, कुणाला पालखीचा मान दिला, तर कुणाला नवीन निशानं, हत्ती, घोडे आणि उंट बक्षीस दिले. ते जाऊ द्या, अफजल खानाला प्रत्यक्ष पाहिलंच का तुम्ही? कसा दिसायचा तो? अंगाना आडवा तिडवा, धिप्पाड उंच, तसा हेडम राक्षसच. दोघांच्या भेटीत नेमकं काय झालं? मग राणोजीने भेटीची सविस्तर हकीकत सांगितली. हुराहुरी भेटताना खानानं राजांची मुंडी बगलत दाबून त्यांच्या कुशीत कट्यार चालवली. अंगात बख्तर असल्यामुळं वार कारगर झाला नाही. राजांनी लगेच डाव्या हातातलं वाघनख चालवून उजव्या हातातल्या कट्टारीने खानाचं पोट फाडलं आणि त्याचा कोथळाच बाहेर काढला. आपली मान सोडवून चित्त्यासारखी उडी मारून ते त्याच्यापासून लांब झाले. तशा अवस्थेतही खानाने त्यांच्या डोक्यावर तलवारीचा वार केलाच. वार इतक्या जबरदस्त ताकदीनं केलेला की पगडी खालचा जिरेटोप फाटून राजांच्या डोक्याला लहानशी जखम झाली. फाटलेलं पोट दाबून धरून झोकांड्या खात खान ओरडला, दगा दगा. ते ऐकून बाहेर थांबले. त्याची लोक मदतीसाठी धावले.
शामियान्यात एकच खणाखणी सुरू झाली. जीवा महाला संभाजी कावजी यांनी खानाचे सर्व अंगरक्षक ठार मारले. खान लगबगीने पालखीत बसून निघाला. तेवढ्यात संभाजी कावजी कोंढाळकराने भुयांचे पाय छाटून पालखी खाली पाडली आणि खानाची मुंडी कापून गडावर धाव घेतली. खान पुरा होताच गडावरून तोफीची इशारत झाली आणि मग काय. रानोजी पुढे सांगू लागला. जाडी दबा धरून बसलेली मावळी पथक खानाच्या लष्करावर तुटून पडली. मोरोपंत पिंगळे, नेताजी पालकर आणि इतरांनी शर्तीची तलवार करून त्यांचं तमाम लष्कर गारद केलं. मोठी फत्ते झाली. खानाचं शिर जिजाऊ साहेबांना दाखवण्यासाठी राजाने राजगडाकडे पाठवलं. अफजलखान प्रकरणातून 2 गोष्टींचा बोध संताजीने घेतला. एक, अंगाने उभी आडवी वाढलेली अर्धांड माणसे अक्कलीने थोर असतीलच असे नाही. 2, अक्कल, धीर आणि संयम असेल तर बलवंतांचं बळ ही सहज भुईसपाट करता येईल. खानाला मोड करण्याआधीची परिस्थिती अगदीच वेगळी होती. लोक दहशतीने गारटलेले. राजांचे सहकारी आग्रह धरू लागले की आपलं बळ तोकडं, खानाशी वाटाघाटी करा, सर्वनाश ओढवून घेऊ नका. 4-2 किल्ले थोडा मुलूक देऊन त्यांचं समाधान करता येत असेल तर ते करून त्यांच्याशी सलाह करा. नाहीतरी तो म्हणतोच आहे, शहाजी राजांशी आपला भाईचारा आहे. राजे आमचे भतीजे आणि आम्ही त्यांचे चाचा. मनात शक अंदेशा न धरता त्यांनी आपल्या मुला जमातीसाठी जावं. आदिलशहाकडे शिफारस करून आहे ती दौलत बरकरार ठेवतोच, वर जास्तीची दौलत त्यांना द्यायला लावतो. त्यांनी फक्त मांडली की स्वीकारावी, बेकायद वागणार नाही याची हमी द्यावी म्हणजे झालं. सगळ्यांच्या मनावर खानाच्या मिठास बोलण्याचा पगडा बसलेला. कान्होजी जेध्यांसारखा राजांचा खंदा समर्थकही तसाच आग्रह धरत होता. राजाने ओळखलं, आपल्या भोळसट मराठ्यांना खान ही काय चीज आहे ते नीटसं कळलेलं नाही. त्याच्या बळापुढे ते मगलूब झाले आहेत. आपल्या घरादारावर नांगर फिरेल या भीतीने ते गारटलेत. त्यांचं ऐकायचं नाही हे राजाने आधीच ठरवलेलं. पण तसं केलं की त्यातले किती शेवटपर्यंत साथ देतील ही काळजी होतीच. मग त्यांनी एक युक्ती केली. सदरेवर विचार विनिमय चर्चा सुरू असताना अचानक मध्येच उठून ते आतल्या खोलीत गेले. प्रहरभराने परतले तेव्हा त्यांच्या डोक्यावर पगडी नव्हती. केस मोकळे सुटलेले, चेहरा आरक्त. हाती नागवी तलवार धरून अंगात वारं संचारल्यासारखे हातवारे करत ते आवेशाने बोलू लागले. साक्षात तुळजाभवानी आमच्या स्वप्नात आलीनी म्हणाली, तुझ्या तलवारीत मी प्रविष्ट झाले. यश तुझला देणार, तुझी फत्तेही करणार. मातेने कैवार घेतल्यावर आता चिंता कसली. आम्ही खानास मारून गर्देस मिळवणार. ज्याच्या धमक आहे त्याने साथ द्यावी. काही झालं तरी खानाशी सलाह करणे नाही. देवीचा दृष्टांत म्हटल्यावर लोकांना धीर आला. खानाच्या लष्कराशी ते हमतमेने लढले. त्याचं बलाढ्य बळ त्यांनी मोडून काढलं. मराठी फौजा वाई पार करून साताऱ्याला आल्या. काही पथकं विजापूरच्या दिशेने दौडती गेली. राजांचे कारकून गावागावात येऊन सांगू लागले, हा मुलूक आता स्वराज्यात आलाय. वसूल यापुढे कराडच्या ठाण्यात भरा. लोकांनी खुशीने ते मान्य केलं. भाळवणीतल्या अनेक पोरांची संताजीची दोस्ती होती. त्यातला कोकणोबा हा त्या सर्वात वेगळा. जातीने तो धनगर, दिसायला काळी पैलवान, पण मोठा चिवट, सोंग घेण्यात पटाईत. एकदा त्याने काळा सावळा फाटक्या अंगाचा दिसणारा एक मुलगा सोबत आणला. हा कोण? संताजीने विचारलं. ह्याचं नाव हरिदास. लांबच्या नात्यानं भाऊ लागतो माझा. मिचमिच्या चलाक डोळ्यांचं, तोंडावर खोटं हसू असणारं ते करामती कार्ट भामट्यागत दिसत होतं. काय हरिबा, कुठला रे तू? संताजीच्या प्रश्नावर उडत्या आवाजात हरिदास म्हणाला, भाळवणीचाच की. मग गावात कधीच कसा दिसला नाहीस रे? शेरडं घेऊन रानोमाळ फिरणारी पोरं आम्ही. गावात रिकाम टेकडे हिंडाया फुरसत कुणाला हाय? अरे विनाकारण वाकड्यात शिरला. संताजीने कोकण्याला बाजूला घेत विचारलं, कुठून धरून आणलास रे याला? अशांशी तुझी संगत कोकणोबा?
त्याच्यात आणि माझ्यात लई फरक नाही दाजी. दिसायला आम्ही वंगाळ असू, पण मन निर्माळ आहे आमचं. माझ्या पाठची शेरडं सुटली. आता तुमच्या मळ्यात तळ्यात राबतो, सुखाची भाकर खातो. याचं नशीब खडतर म्हणून दुसऱ्याच्या बकऱ्या चारत दिवसभर पायाला कुत्रं बांधल्यागत हा फिरतोय. तेव्हा त्याच्या तोंडात भाकरी जाते. बोलता बोलता कोकण्यात थांबला. मग सवयीप्रमाणे मानेला हिसरा देत किलकिल्या डोळ्याने हरिबाकडे पाहत म्हणाला, बस्तान बिघडलेली माणसं आम्ही. काय ना काय उद्योग आहे म्हणून बरं, नाही तर चोऱ्या माऱ्या करण्याशिवाय आम्ही काय करायचं दाजी. ह्याच्या दिसण्यावर जाऊ नका. पोर लई काढलं. बकऱ्या चालत रोज 10 कोस फिरला तरी गडी ताजा तवाना. काय बी काम सांगा, त्यासाठी जीवाची बाजी लावले. राती अपराती चल म्हणा निघाला. भूताक येताच भ्या बिलकुल नाही. मसनात जळत्या मळा शेजारी झोपून अख्खी रात काढले. कोकणीने बरीच रदबदली केली. संताजीने कारभाऱ्यांना सांगून हरिदासला वांगीच्या मळ्यात लहान सहान कामं द्यायला लावली आणि त्याच्या पाठीमागची पायपीट एकदाची संपवली. दिवस जात होते. अफजलखानानंतरही स्वराज्यावर एकापाठोपाठ एक संकटे येतच होती. आदिलशहाने सिद्दी जौहर या सरदाराला मोठ्या सैन्यानिशी पाठवलं. सरळ स्वराज्यात घुसण्याचा त्या शक्तिशाली श्यामलाचा हेतू राजाने ओळखला. त्यांना ठाऊक होतं, आपण असू तिथे हा येणार. हे हेरून स्वराज्याच्या एका टोकावर असल्या पन्हाळ्याला ते येऊन थांबले. जौहरने पन्हाळा वेढला. तो चतुर चिवट झुंजार लढवय्या. वेढा त्याने सक्त केला. कुठल्याही आमिषाला राजकीय हिरीफाला तो बळी पडणारा नव्हता. राजे गडात कोंडले गेले, पण इतकं झालं तरी हाताखालच्या लोकांना त्यांच्याविषयी विश्वास होता, निष्ठा होती. भक्कमपणे ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या नियतीशी खुशाल त्याने आपली जिंदगी जखडून घेतली. भर पावसाळ्यात तहाची बोलणी लावून राजाने सिद्दी जौहरच्या सैन्याला गाफील केलं आणि एका रात्री ते पन्हाळ्याहून निसटले. ही बातमी लागताच आदिलशाही सैन्याने पाठलाग सुरू केला. त्यांना रोखण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे छातीचा कोट करून गजापूरच्या खिंडीत पहाडासारखा उभा ठाकला. राजाने त्याने ठासून सांगितलं, तुम्ही बिनघोर जा. विशाळ गडी तुम्ही सुखरूप पावल्याशिवाय मी गनिमाला खिंड चढू देत नाही. आणि त्या बहाददारानं आपला शब्द खरा करून दाखवला. लढला अशा ईर्षेने की असंख्य जखमांनी चकचूर झाला तरी रेसभर मागे हटला नाही. राजे विशाळगडावर सुखरूप पोचल्याची इशाऱ्याची तोप झाल्यावरच त्याने प्राण सोडला. जौहरची स्वारी फोल ठरली. तोवर तिकडे औरंगजेबाच्या हुकमाने अमीरुल उमरा शास्ता खान चालून आला. तो पुण्यात पाय रोवून बसला. हजार धाडस दाखवून राजाने एका रात्री अचानक त्याच्या तळावर छापा टाकला. 80,000 सैन्याच्या कडी कुलपात कोंडलेलं हे मूल्यवान माणिक त्याने अचूक टिपलं आणि खाडकन घाव घालून त्याची बोटेच छाटली. ही घटना सांगताना अली खान मोठमोठ्याने हसत म्हणायचा, शास्ता खान इतना तजुर्बेदार सालार, बादशाह का मामू, बड़ा लश्कर लेके आया और हाथ की उंगलियां कटवा कर चला गया. बादशाह बोला, इस गाफिल बुढ़े ने सल्तनत की इज्जत खाक में मिला दी. शास्ता खानाच्या छावणीत घुसणं म्हणजे मरणाच्या दाढीत आपली मान देणं. पण मराठ्यांनी खुशीनं ते केलं. कोणी डरला नाही, कचरला नाही. साहेब कामावर मेलो तर स्वर्गात जाऊ, तिथली सारी सुख भोगू ही त्यांची भावना. पण मागे आपली कच्ची बच्ची बायका उघड्यावर पडतील हा प्रश्न त्यातल्या एकालाही पडू नये. की राजा त्यांचं यथायोग्य चालविल, कोण्या गोष्टीला अंतर पडू देणार नाही याची खात्री होती त्यांना. सारे पास क्षणात तोडून माणसं मरायला का सिद्ध होतात. जगणं महत्वाचं असलं तरी ज्याच्यासाठी जगायचं ते ध्येय त्याहून महान आहे हे त्यांच्या मनावर बिंबवलं जातं. म्हणून संताजी विचार करायचा, देशासाठी प्राण पणाला लावणारे इतके लोक राजांनी कसे तयार केले असतील. त्यांनी त्यांना वतनं दिली नाहीत, मोकाशांची लालूच दाखवली नाही. पुढ्यात प्रलोभनं नसताना लोकांनी त्यांच्यासाठी उच्च कोटीचा त्याग केला. आपल्या प्रिय प्राणांच्या पायघड्या त्यांच्या पायतळी अंथरल्या.
स्वराज्यात सुख नव्हतं, केवळ सन्मानित जीवनाची हमी होती. घडोघडी जीवावरच्या प्रसंगातून जाणं, राज्यवृद्धीसाठी जीवादारभ्य श्रम करणं, कष्ट मशागतीत कुडी वेचणं, या अशक्यप्राय गोष्टी त्यांनी करून दाखवल्या. हे लोक दुसरे तिसरे कोणी नव्हते, तर सुखाची चटक लागलेले इथलेच लाचार देशमुख देशपांडे होते. त्यांची मुरदाड मने बदलण्याची जादू राजाने केली. गरीब फाटक्या रयतेच्या मनात त्याने अभिमानाचा अंगार ओतला. त्यांच्या निष्ठेचं बळ नसतं तर राजाचा आटोप करणारी संकट केवळ आपल्या धैर्य वा चातुर्याच्या जोरावर त्यांना कधीच निभावून नेता आली नसती. यावनी सत्ताने धाडलेले मोठमोठे रुस्तुम राजाने सपशेल बुडवले. त्यामुळे आदिलशाही हादरली. मोगलांची मातब्बरी चाले ना. बादशाह औरंगजेब विचार करू लागला, आपल्या मामाच्या बेइज्जतीचा बदला कसा घ्यावा. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.